राऊत साहेब, काल ज्या वेळेला तुमची लोक खाली मार खात होते ना, त्यावेळेला तुम्ही वरनं खाली पण नाही उतरायची हिंमत केली. तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुमचा नेता बाहेर जात होता ना, त्यावेळेला आमच्या महिला सेनेने जे काय केलंय ना, त्यावेळेला तुम्ही गाडीतनं उतरू नाही शकलात. तुम्ही कसल्या आम्हाला काही गोष्टी सांगताय? सर, ज्या बीडमध्ये प्रकार घडला सुपारी फेकण्याचा, संजय राऊतांनी मात्र आता अंग काढून घेतलेलं आहे. शिवसेनेचा त्याच्याशी काही संबंध नाही. कालच्या प्रकरणामध्ये आमचा हात, आमचा पाय, आमचं डोकं, आमचं पूर्ण शरीर होतं. त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट केल्यावर पाठी फिरत नाही. आम्ही ते केलं आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन, महिला सेनेचं अभिनंदन, ज्यांनी ज्यांनी कालच्या आंदोलनात भाग घेतला. काळोखाचा फायदा घेत मी सकाळपासून वाट बघत होतो. तुम्ही आलात काळोखात. 7:30 वाजले तरी घरातनं बाहेर पडत नव्हतात तुम्ही. सो मला वाटतं उजेडात या. तुम्ही आता परत जर माझ्या साहेबाला रिएक्ट केलात आणि तुम्ही उजेडात आलात तर उजेडात उत्तर देऊ. पुढे जाऊन सांगतो, संजय राऊतांनी वेळ टाइम सांगावा, आम्ही येणार. कालच्या गाड्याची सुपारी घेतली होती ती नेत्यांकडून, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं. आता सुपारीचं उत्तर मी काल नारळाने दिलंय. मला वाटतं की त्यांना अजून कुठली सुपारी हवी असेल तर द्यायला तयार होता मी. आणि कोणी आम्हाला जर कुठल्या नेत्यांनी सुपारी दिली असेल असं तुमचं मत आहे, मग साहेबांच्या गाडीवर ज्या सुपाऱ्या फेकल्या गेल्या त्याची काय सुपारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिली होती का तुम्हाला दिल्लीतनं? मग ते पण जाहीर करा की ती सुपारी का, त्या सुपाऱ्या का फेकण्यात आल्या, कोणी आदेश दिले? कोणीतरी आदेश दिले ना तुमच्या नेत्यांनी. सो मला वाटतं सुपाऱ्या वाजवायचं काम तुम्ही करता, आम्ही नाही करत. तुमच्या घरात जे खोके येतात ना ते सुपाऱ्यांच्याच बदल्यात येतात. कोणाची तरी सुपारी वाजवायला एखाद्या शिवसैनिकाला सांगायची आणि नंतर त्याच्याबरोबर घरात बोलून डील करायची, त्याला सुपारी म्हणतात. आम्ही सुपारी का घेतली? कारण आम्ही आमची भूमिका बदलली असं मत आहे ना. पाठिंबा दिला आणि पाठिंबा नाकारला, पैशाची सुपारी नाही ना आमची. तुमच्या तर सुपाऱ्या शिवसैनिक वाजवतायत. एखाद्याला अडकवायचं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवायचं आणि त्याच्याकडनं खोके उतरवायची, ही सुपारी असते. आणि एवढे वर्ष मातोश्रीवर तेच झालं. त्याचे अनेक सबूत जे शिवसेनेतनं बाहेर पडलेले नेते आहेत ना, त्यांना विचारा की कॉन्ट्रॅक्टरांकडनं जे खोके घेतले होते ना त्या सुपाऱ्या होत्या. आम्ही भूमिका बदलली असं तुमचं मत आहे ना. भूमिका बदलल्याला सुपारी घेतली नाही, बदलली जातात. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो असं म्हटलं जातं. इशारा दिलेला आहे राज ठाकरेंना, मराठा बांधवांनी कुठल्याही नेत्याला अडू नये. जा विचाराचा असेल तर मुंबईत जाऊन प्रचंडी धरू. मला वाटतं त्याच्यावर सन्माननीय राजसाहेब काल बोललेले आहेत. आणि साहेब बोलल्याच्या नंतर त्या विषयात मी काय बोलू ना. शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारचं, शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारे जरांगेंचं स्पष्टीकरण. कोणी अडवलं शरद पवारसाहेबांची गाडी? मराठी मला माहित नाही. मात्र भाजपचं ऐकून राज ठाकरे षडयंत्र करत आहे असं देखील जाणवलं. मी तुम्हाला म्हटलं ना, जरांगेंवर सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी भूमिका मांडतील. कालही साहेबांनी भूमिका मांडली आहे आणि विषय माझ्या ठाण्याचा नाहीये, बरोबर आहे. सो सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी त्याच्यावर उत्तर देतील. लोकांचं ओपिनियन घे. लोक तुमच्या सुषमा अंधारेंबद्दल महिलांमध्ये काय मत आहे एकदा शिवसेनेने जाणून घ्यावं. की त्या ज्या पद्धतीने बोलतात ना ते महाराष्ट्रातल्या जनतेला नाही आवडत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.